पोलिसांवर आक्षेपार्ह विधान करणाऱ्या संजय गायकवाडांना एकनाथ शिंदेंनी दिली समज, तीव्र शब्दात व्यक्त केली नाराजी। महाराष्ट्र पोलिसांसारखं कार्यक्षम डिपार्टमेंट जगात कुठेही नाही। पोलिसांनी जर 50 लाख पकडले तर ते 50,000 दाखवतात, असं विधान शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी केलं होतं। या वक्तव्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे। संजय गायकवाडांच्या या विधानानंतर विविध चर्चांना उधाण आले होते। अनेक राजकीय नेत्यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली। आता या संदर्भात संजय गायकवाड यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोन करून समज दिल्याची माहिती समोर आली आहे। पोलिसांबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाबद्दल एकनाथ शिंदे यांनी संजय गायकवाड यांच्यावर तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे। अशा पद्धतीची आक्षेपार्ह विधानं लोकप्रतिनिधींच्या तोंडी शोभत नाही, त्यामुळे यापुढे बोलताना काळजी घ्या, अशा शब्दात एकनाथ शिंदे यांनी संजय गायकवाड यांना समज दिली आहे। काही पोलिसांनी आक्षेपार्ह वर्तन केले म्हणून संपूर्ण पोलीस यंत्रणेला दोष देणं अत्यंत चुकीचं आहे। महाराष्ट्र पोलीस दल हे त्याग आणि शौर्याचं प्रतीक आहे। 26/11चा हल्ला असो किंवा राज्यातील कायदा सुव्यवस्था राखणे असो, पोलीस दल आहे म्हणून आपण सर्वजण सुरक्षित आहोत। पोलीस सर्व काही विसरून रात्रंदिवस काम करतात, म्हणून आपण आनंदाने सण उत्सव साजरे करू शकतो, असं एकनाथ शिंदेंनी सांगितले। तुमच्या काही पोलिसांबद्दल तक्रारी असतील तर तुम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे किंवा माझ्याकडे दाद मागू शकता, असं एकनाथ शिंदे यांनी संजय गायकवाड यांना सांगितले। मीडियासमोर जाऊन सरसकट पोलिसांना दोषी ठरवणं अत्यंत चुकीचं आहे। लोकप्रतिनिधींना अशा पद्धतीनं बोलणं मुळीच शोभत नाही, त्यामुळे पोलिसांची प्रतिमा मलिन होते। पोलिसांचं खच्चीकरणही होऊ शकतं। वर्दीचा मान प्रत्येकाने राखलाच पाहिजे, त्यामुळे यापुढे अशा पद्धतीने विधान होणार नाहीत याची काळजी घ्या, असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी संजय गायकवाडांना बजावले आहे। संजय गायकवाड नेमकं काय म्हणाले पाहूया। पोलीस डिपार्टमेंट म्हणजे कोणताही शासनाने कायदा केला की यांचा एक हप्ता वाढला, गुटखा बंदी केली की यानं गुटखा त्याचा यांचा हप्ता वाढला, दारू बंद केली की यानं चालू करायची हप्ता वाढला। पोलिसवाले काय करू शकत नाही। माझ्या घराची गाडी उडवायचा प्रयत्न केला, काय चौकशी झाली पोलीस ऐकून? काहीच झाली नाही। तुमचा हे आलंय तर मग सामान्य जनतेला काय न्याय देणार पोलीस? अरे पोलीस हा सारखं तर अकार्यक्षम डिपार्टमेंट भारतात म्हणजे आपल्या जे महाराष्ट्रात हे जगात कुठंच नसेल। पोलीस डिपार्टमेंट म्हणजे कोणताही शासनाने कायदा केला की यांचा एक हप्ता वाढला, गुटखा बंदी केली की यानं गुटखा त्याचा यांचा हप्ता वाढला, दारू बंद केली की यानं चालू करायची हप्ता वाढला। या राज्यातल्या पोलिसांनी देशातल्या पोलिसांनी जर इमानदारीने काम कधी केलं ना तर या जगातली सगळी गंदगी खतम होऊ शकते। यांनी फक्त प्रामाणिकपणे आपलं कर्तव्य सदर क्षणा खलनीकरण आहे एवढं फक्त यांनी चांगलं जर केलं ना तर सगळी गुन्हेगारी खतम होती। ना दारू राहत, ना गांजा राहत, ना चेज राहत। आता तुम्ही एक बातमी नाही पाहिली का टीव्हीवर? एक पोलीसवाला चोरांचा मास्टर निघला की नाही निघला? बुलढाण्यामध्ये 2 पोलीस कॉन्स्टेबल असे होते बुलढाण्यामध्ये शहरात सिटीला की त्यांची चोरांसोबत पार्टनरशिप होती। त्याला पकडायला गेले की हे पोलीस त्याला पहिलेच फोन करून द्यायचे आणि विशेष त्याच्या चोरीचा माल यांच्या घरात राहायचा। नाव नाही सांगत मी। यांनी कधी एखाद्या ठिकाणी रेड केली 50 लाख कधी पकडले हे 50,000 दाखवतात। राज्यात मध्ये खरोखर या देशातल्या पोलिसांनी इमानदारीने जर काम कधी केलं, याने कधी म्हणलं नाही 1 वर्ष बघतो मी काहीच हरामीपणे करणार नाही, इमानदारीने ड्युटी करीन, तर सगळे सुतासारखे सरळ होऊन जातील, सुतासारखे।